नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लोक परत घरी जात होते, तीही दृश्य त्यांनी दाखवली. लक्षात घ्या, सभा मुंबईची होती. सभा नवी मुंबईची नव्हती, सभा ठाण्याची नव्हती, सभा वसई विरारची नव्हती. पण या सभेला लोकांच्या मुलाखतीवरून असं वाटत होतं की मुंबई बाहेरूनही लोक आले होते किंवा आणण्यात आले होते. कुठून कुठून आले होते हे लोक वार्ताहर त्यांच्याशी बोलत असताना ते सांगत होते आपण कुठून आलो. त्यामध्ये पनवेल, ठाणे, भिवंडी, पालघर, अगदी कलकत्ता आणि मध्य प्रदेशातली माणसंही आजच्या सभेला आली होती. ही कशी आली मला माहित नाही. आणि काही माणसांना तर आपण कशासाठी आलो आहोत हेही उत्तर देता येत नव्हतं. ही माणसं पैसे देऊन आणलेली होती की काय हे काल शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा झाली. आज शिवाजी पार्कवर महायुतीची सभा झाली. या दोन्ही सभांची तुलना होणं स्वाभाविक आहे. कालची सभा कशी झाली याचं वर्णन मी कालच्या व्हिडिओमध्ये केलं होतं. ती सभा पूर्णपणे यशस्वी झाली आणि राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची प्रभावी भाषणं झाली. राज ठाकरे यांचं प्रेझेंटेशन प्रभावी झालं असं माझं म्हणणं होतं. कालच्या सभेच्या तुलनेमध्ये महायुतीची आजची सभा पूर्णपणे फ्लॉप झाली होती. लक्षात घ्या, या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण झालं नसतं तर ही सभा इतकी बेकार, इतकी रटाळ झाल्याचा तोटा महायुतीला सहन करावा लागला असता. पण या फ्लॉप सभेमध्ये शेवटी भाषण करून आणि काही ठोस मुद्दे मांडून देवेंद्र फडणवीसांनी जान आणली आणि सभा तोंडावर पडता पडता वाचवली असं म्हणायला पाहिजे. स्पष्टपणे सांगतो, कालच्या सभेच्या तुलनेत आजच्या सभेला गर्दीही कमी होती. मैदानाचे अनेक भाग मोकळे होते. लक्षात घ्या, गर्दी कमी होती म्हणूनच या सभेचा टॉप अँगल शॉट भारतीय जनता पक्षाच्या कॅमेरामननी दाखवला नाही. सर्व वक्त्यांची भाषणं सुरू असताना कॅमेरा फक्त वक्त्यांवर होता. एकाही गर्दीचा शॉट दाखवला नाही. एकदाही कुठचाही शॉट दाखवायचा होता. जर मैदान पूर्ण भरलेलं होतं तर ते गर्दीचा शॉट दाखवू शकत होते, पण एकदाही गर्दीचा शॉट दाखवला नाही. आजच्या सभेमध्ये हे तर तंत्र भारतीय जनता पक्षाने आणलंय. 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून 5-5 कॅमेरे असतात. सर्व मैदानाचा कानाकोपरा टिपत असतात. वेगवेगळ्या अँगलनी शॉट घेतले जातात. कालच्या सभेमध्ये शिवसेनेच्या कॅमेऱ्यांनी हे शॉट्स घेतले होते. या तंत्रामध्ये उद्धव ठाकरेही वाकबगार आहेत आणि राज ठाकरेही वाकबगार आहेत. त्यामुळे कालच्या सभेच्या गर्दीचे वेगवेगळे अँगल्स आपल्याला मिळाले. आजच्या सभेच्या गर्दीचा एकही अँगल मिळाला नाही आणि याचं कारण बहुधा गर्दी कमी होती हे होतं. काही खुर्च्याही रिकाम्या होत्या. अनेक लोक सभा सुरू होण्यापूर्वी घरी परतत होते, सोडून जात होते. याचं कारण येताना त्यांना कोणीतरी आणलं होतं आणि इतका उशीर झाला सभा सुरू व्हायला. कंटाळून काही महिला, त्यांच्या घरचे, त्यांच्या जवळचे लोक निघून जात होते. मुंबई तकच्या वार्ताहरांनी अनुजा धाकरस आणि हर्षदा परब या 2 वार्ताहरांनी सभेला आलेल्या लोकांची फार चांगल्या प्रकारे चर्चा केली. नेहमीचे डम प्रश्न ज्याला म्हणतात ते विचारत बसल्या नाहीत त्या. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, आणि कुठून आले होते हे लोक हे शोधायचा त्यांनी प्रयत्न केला. लोक परत घरी जात होते, तीही दृश्य त्यांनी दाखवली. लक्षात घ्या, सभा मुंबईची होती. सभा नवी मुंबईची नव्हती, सभा ठाण्याची नव्हती, सभा वसई विरारची नव्हती. पण या सभेला लोकांच्या मुलाखतीवरून असं वाटत होतं की मुंबई बाहेरूनही लोक आले होते किंवा आणण्यात आले होते. कुठून कुठून आले होते हे लोक वार्ताहर त्यांच्याशी बोलत असताना ते सांगत होते आपण कुठून आलो. त्यामध्ये पनवेल, ठाणे, भिवंडी, पालघर, अगदी कलकत्ता आणि मध्य प्रदेशातली माणसंही आजच्या सभेला आली होती. ही कशी आली मला माहित नाही. आणि काही माणसांना तर आपण कशासाठी आलो आहोत हेही उत्तर देता येत नव्हतं. ही माणसं पैसे देऊन आणलेली होती की काय हे कळायला मार्ग नाही. काल मी म्हटलं होतं, काँग्रेसच्या सभेला पूर्वी पैसे देऊन लोक आणले जायचे, ते ताबडतोब कळायचे. आजच्या सभेलाही काही जण पैसे देऊन आणलेले असावेत अशी शंका यायला जागा आहे. याचं कारण त्यांना कसल्याच प्रश्नाची उत्तरं देता येत नव्हती. आपण कशासाठी आलो, कुणाचं भाषण ऐकायला आलो. काही भाजपचे कार्यकर्ते होते, ते नीट बोलत होते, पण ही जी माणसं होती त्यांच्या चेहऱ्यावर एक माठपणा होता आणि त्यांना प्रश्नांची उत्तरही देता येत नव्हती. म्हणजे गर्दी जमवण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. ती कुठच्या मार्गाने जमवली, कशी जमवली, पैसे देऊन माणसं आणली का, ही वेळ त्यांच्यावर का आली, सत्तेत असणाऱ्या प्रत्येक पक्षावर ही वेळ येते का, हा एक वेगळ्या संशोधनाचा प्रश्न आहे. त्याकडे मी आज वळणार नाही. पण कालच्या गर्दीच्या तुलनेमध्ये आजची गर्दी कमी होती आणि गर्दीमध्ये गंमत म्हणजे उत्साह सुद्धा नव्हता. कालच्या सभेत उत्स्फूर्तपणा होता.
लोक मनाने आले होते असं वाटत होतं. लोक पूर्णपणे सभेमध्ये गुंतले होते. राज ठाकरेंच्या प्रेझेंटेशनमुळे त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवलं होतं. काही वेळेला पिनड्रॉप शांतता होती या सभेमध्ये. आजच्या सभेत असं काहीच नव्हतं. वक्ते लोकांना टाळ्या वाजवा, हात वर करा असं सांगत होते, पण लोक हात वर करत नव्हते. काही वक्त्यांची दशा तर खूपच वाईट होती, म्हणजे लोक प्रतिसादच देत नव्हते. कालच्या सभेमध्ये संदीप देशपांडे बोलले, त्यानंतर आदित्य ठाकरे बोलले, त्यानंतर राज ठाकरे बोलले आणि उद्धव ठाकरे बोलले. कालच्या सभेत उगाच वक्त्यांची लांबण लावली नव्हती, हे लक्षात घ्या. लोकांना राज ठाकरेंचं भाषण ऐकायचं आहे, लोकांना उद्धव ठाकरेंचं ऐकायचं आहे, हे लक्षात घेऊन वक्त्यांची लांबण काल टाळली होती. आज एका पाठोपाठ एक अत्यंत कंटाळवाणी भाषणं ऐकावी लागली. तुम्हाला सांगतो, पत्रकारांना ही शिक्षा असते याचं, कारण भाषणं ऐकावी लागतात ना, त्याशिवाय तुम्हाला विश्लेषण कसं सांगणार. त्यामुळे आज मला ही शिक्षा झाली. कालची सभा ही खूप मनोरंजक आणि उद्बोधक होती. आजची सभा अत्यंत रटाळ होती. फडणवीसांचं भाषण येईपर्यंत त्याच्याकडे मी वळतोय. मुळामध्ये तुम्हाला सांगतो, कोणा वक्त्याला बोलायला द्यायचं, म्हणजे आता कवाडे, जोगेंद्र कवाडेंचा मुलगा जयदीप कवाडे, तो कशासाठी होता या स्टेजवर, म्हणजे त्यांचा पक्ष केवढा, त्याचं विदर्भात काहीतरी थोडंफार असेल, पण मुंबईत त्याला कोण विचारतंय, म्हणजे त्याच्या भाषणाला काही अर्थ नव्हता. त्यानंतर तो भाजपच्या नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होता असं वाटत होतं. त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष, सनसनाटी विधानाबद्दल प्रसिद्ध असलेले अमित साटम यांच्याही भाषणामध्ये जोर नव्हता. त्यांनी एक विधान केलं, त्याची दखल तुम्ही घेतली की नाही माहीत नाही, मुद्दामून जाऊन व्हिडिओ ऐका. ते असं म्हणाले की उद्धव ठाकरेंचा महापौर जर झाला मुंबईमध्ये तर मुंबईचं पाकिस्तान होईल. काल राज ठाकरे असं म्हणाले होते, अदानीबाबत जी वशिलेबाजी केली जाते, अदानीला सगळे फेवर्स दिले जात आहेत, भारताचं अदानी स्थान होऊ शकतो असं राज ठाकरे आणि शिवसेनेचं सोशल मीडिया पोस्टमध्ये हे म्हटलेलं आहे, अदानी स्थान. त्यावरून त्यांनीच प्रेरणा घेतली असावी. ते असं म्हणाले की उद्धव ठाकरेंचा महापौर झाला, ठाकरे बंधूंचा महापौर झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल. मित्रहो, लक्षात घ्या, मुंबई भाजपचा अध्यक्ष काय लायकीचा आहे. कारण ज्याला मुंबईचं पाकिस्तान होईल असं वाटतं, तो एक तर राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष होत असतो, हीच शर्मेची गोष्ट आहे. हा केवळ मुंबई शहराचाच अपमान नाही, इथल्या प्रत्येक नागरिकाचा, केवळ मराठी माणसांचा नव्हे, इथल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. हे एक बहुरंगी शहर आहे. लोकांची स्वप्न इथे पूर्ण होतात असं म्हटलं जातं. अशा शहराचं पाकिस्तान होईल अशी धमकी देणं, असा इशारा देणं, अशी भीती लोकांच्या मनात तयार करणं, म्हणजे अमित साटम नावाचा हा मुंबई भाजपचा अध्यक्ष किती विकृत आहे हे लक्षात येतं. बाकी त्यांच्या भाषणात काहीच दम नव्हता. पूर्वीचेच मुद्दे बोलत होते. त्यानंतर अमित साटम नंतर या सभेमध्ये रामदास कदम यांचं भाषण झालं. त्या रामदास कदमना म्हणजे ते एक तर त्यांचं भाग्य मोठं आहे. कांदिवलीचे झोपडीदादा विरोधी पक्ष नेते झाले, मंत्री झाले, हे त्यांचं भाग्य आहे. आणि तिथे येऊन ते उद्धव ठाकरेंच्या नावाने, म्हणजे आदित्य ठाकरेंना पिल्लू वगैरे म्हणणं, इतकं हास्यास्पद भाषण होतं. रामदास कदम यांना कोणतंही व्यासपीठ देणं हा त्या व्यासपीठाचा अपमान आहे, हे लक्षात घ्या. शिंदेने त्यांना आवरलं पाहिजे. शिवसेनेनी, म्हणजे उद्धव ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी नव्हे, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना जवळ उभं केलं नसतं स्वतःच्या काळामध्ये. उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं. मी जे पदं सांगतोय, मंत्रीपद, विरोधी पक्षनेता, पण तरी सुद्धा हा माणूस इतका वखवकलेला आहे की काहीही व्यासपीठावर येऊन बोलतो. त्यामुळे त्यांच्या भाषणाची मी दखल घेत नाही. रामदास बाठवले यांचं भाषण हे मूर्ख होतं, मूर्ख भाषण होतं आणि दयनीय सुद्धा होतं. आठवले आपल्या वागण्याने बाबासाहेब आंबेडकरांचा दर क्षणाला अपमान करत असतात, ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. केंद्रात राज्यमंत्री असलेला माणूस आणि रिपब्लिकन पक्षाचा नेता असलेला माणूस देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे या व्यासपीठावरचा आहे एक्का, म्हणून मी मारतोय छक्का, अशी कविता म्हणतो. हे काय चाललंय काय? प्रसंगाचं गांभीर्य तरी आहे की नाही आठवलेना? म्हणजे खरंच मी आठवलेंचा प्रवास बघितलेला आहे, सिद्धार्थ हॉस्टेलपासून, म्हणजे दलित पॅंथरच्या काळापासून ते आजपर्यंत. लाज वाटते, लाज वाटते एवढंच सांगतो. म्हणजे ते मोदींच्या मंत्रिमंडळात गेले, ते आधी काँग्रेस शरद पवारांबरोबर होते, तिथे फायदे घेतले, मोदींच्या मंत्रिमंडळात गेले, एकेकाळी दलित पॅंथरचा नेता असलेला हा माणूस अशा प्रकारे संधी साधू वागला वगैरे, या गोष्टी मी सोडून देत आहे. पण ते जे काय एक्का छक्का अशा कविता करतात, अगदी पार्लमेंटमध्ये सुद्धा करतात, या इतकी शर्मेची गोष्ट दुसरी असू शकत नाही. रामदास आठवले, सगळं संपलंच आहे जवळजवळ तुमचं, पण पूर्ण लाज जायच्या आधी आवरा स्वतःला, एवढंच त्यांना सांगू इच्छितो मी. एकनाथ शिंदेच्या भाषणातही विशेष काही दम नव्हता. आधी रामदास कदम असं म्हणाले की आम्ही 1 लाख गिरणी कामगारांना घरं देतोय किंवा घरं दिली आहेत वगैरे. एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही 10 ते 12 हजार गिरणी कामगारांना घरं दिली आहेत, 1 लाख लोकांना देणार आहोत. आता ही जी थाप आहे प्रत्येक सरकारची, मी तुम्हाला फॅक्ट सांगतो. गिरणी कामगारांना घरं देण्याचा हा जो कार्यक्रम आहे तो आज सुरू झालेला नाही.
तो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असल्याच्या काळापासून चालू आहे. म्हणजे तो 10 वर्षापेक्षा अधिक काळ, 14ला तर फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्याआधी 5 वर्ष पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. तेव्हापासून तो चालू आहे. 2009च्या नंतर हा कार्यक्रम चालू झाला. या कार्यक्रमासाठी गिरणी कामगारांच्या संघटना, गिरणी कामगार संघर्ष समिती, त्याचे नेते दत्ता इसवलकर यांनी खूप परिश्रम केले आणि गिरणी कामगारांना मुंबईत किंवा मुंबईच्या परिसरात घरं मिळावीत म्हणून त्यांनी पाठपुरावा केला. म्हणून प्रत्येक सरकार काही घरं, कधी 6,000, कधी 10,000, कधी 12,000 अशी घरं देत आहे. आणि हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असल्याच्या काळापासून घरं मिळत आहेत. तेव्हा कोणत्याही सरकारने आम्ही घरं देतोय, आम्ही 1 लाख घरं देणार आहोत, जेव्हा 1 लाख घरं पूर्ण होतील ना तेव्हा तुम्ही सांगा. अजून 1 लाख घरं पूर्ण झालेली नाही आहेत. त्यामुळे या थापा मारण्याचा आता ताबडतोब बंद करा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, शिंदेनी असं म्हटलं की मुंबईच्या बाहेर जी मराठी माणसं गेलेली आहेत त्यांना आम्ही परत आणू. कसं आणणार आहात परत? कुठे देणार आहात घरं? काय तोंडाला येईल त्या थापा मारायच्या आणि समोर बसलेले लोक ऐकून घेतात म्हणून त्यांच्या सहनशक्तीचा गैरफायदा घ्यायचा. हे किती दिवस चालणार आहे? म्हणजे मी शिंदे जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यांवर करतात त्यावर अजिबात बोलणार नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ज्या माणसाचे हात स्वच्छ नाहीत त्याला दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार पोचत नाही. आपल्याला एवढंच कळतं आरोप करणारा माणूस सुद्धा भ्रष्टाचारी आहे. आणि ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, समजा अजित पवार भाजपवर किंवा फडणवीसांवर आरोप करत असतील तर एवढंच समजतं की चोराचा मार्ग चोराला बरोबर समजतोय. त्यामुळे यांनी किती खाल्ले हे त्याला माहिती आहे आणि त्यांनी किती खाल्ले हे याला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचा आरोप करतात तेव्हा ते मी गंभीरपणे घेत नाही, त्याला किंमत देत नाही. याचं कारण त्याच पक्षामध्ये राहून तुम्ही इथपर्यंत आलात. माझं तर म्हणणं आहे मुंबईचा विकास सोडून द्या. एकनाथ शिंदेला मुंबई काय माहित नाही. नगरविकास खात्याने पैसे वाटण्याचं काम केलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास खात्याच्या निर्णयावर बंधनं आणली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या परवानगीशिवाय नगरविकास मंत्री म्हणजे एकनाथ शिंदे सर्व निर्णय घेऊ शकत नाही असा नियम त्यांनी केला, हे लक्षात घ्या. त्यामुळे एकनाथ शिंदेना पैसे वाटण्याशिवाय काही कळत नाही. माझं तर म्हणणं मुंबई सोडून द्या. तुम्ही ठाण्याचा इतक्या वर्षात काय विकास केला ते सांगा. ठाणं जर तुमच्या ताब्यात होतं, ठाण्यात तुमची सत्ता होती. मुंबई वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. तुम्ही आता फुटलात, तुम्हाला अमित शहानी आशीर्वाद दिला म्हणून तुम्हाला हे महत्व आलेलं आहे. जे खोक्याचं राजकारण करतात त्यांना दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचा अधिकार पोचत नाही. आणि शिंदे कंटाळलेले असावेत, दमलेले असावेत. आधी नव्या मुंबईला वगैरे सभा करून आले होते. त्यामुळे मी काय ठीक आहे, एखादा माणूस दमू शकतो. रेकून ते बोलत होते. अत्यंत कंटाळवाणं भाषण होतं. आधी ते चांगले वक्ते नाहीत, हे लक्षात घ्या. आधी अजिबात चांगले वक्ते नाहीत. आणि ते असं म्हणतात आम्ही 3.5 वर्षात काय केलं हे मी तुम्हाला सांगतो. किती पैसे खाल्ले हे सांगा. आदित्य ठाकरे सतत आरोप करतायत. 3.5 वर्षात जेव्हा महापालिका राज्य सरकारच्या ताब्यात होती तेव्हा तुम्ही काय केलं, किती पैसे खाल्लेत, आदित्य ठाकरेंनी सातत्याने आरोप केलेले आहेत. लक्षात घ्या. एकनाथ शिंदेनी पण आदित्य ठाकरेंच्या आरोपाला उत्तर दिलं नाही. काल आदित्य ठाकरेंनी जे प्रभावी भाषण केलं शिवाजी पार्कच्या सभेमध्ये त्याचा उल्लेख केला फडणवीसांनी, पण त्यांच्या मुद्द्यांना त्यांनी उत्तर दिलं नाही. एक तुम्हाला सांगतो, आदित्य ठाकरेंची दखल दोघांनी घेतली, रामदास कदम यांनी घेतली. मी मगाशी सांगितलं पिल्लू म्हटलं. आदित्य ठाकरे वयाने लहान असतील पण याच वयाचे असताना किंवा यापेक्षा कमी वयाचे असताना देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर झाले होते याची आठवण मी फडणवीसांना देऊ इच्छितो, शिंदेना देऊ इच्छितो. रामदास कदम यांना काही द्यायची गरज नाही कारण त्यांचं प्रकरण वेगळं आहे. असो, तर फडणवीस आणि शिंदेना मी देऊ इच्छितो याची आठवण की फडणवीस तरुण असताना महापौर झाले होते नागपूरचे आणि त्यावेळेला त्यांची कोणी चेष्टा केली असती पप्पू म्हणून, पिल्लू म्हणून, तर त्यांना काय वाटलं असतं याचा विचार त्यांनी आता करायला पाहिजे. जेव्हा ते असं म्हणतात की आदित्य ठाकरे मला आव्हान देत आहेत चर्चेचं. माहीम भागातल्या नगरसेविका, माजी नगरसेविका शीतल गंभीर यांच्याशी तुम्ही चर्चा करा. आता म्हणजे एकतर त्यामुळे शीतल गंभीर यांचा अपमान होतो हे देवेंद्र फडणवीसांना कळलं नाही. शीतल गंभीर ही माझ्या पातळीवरची नाही, ती निम्न स्तरावरची आहे. आणि माझी पातळी एवढी आता मोठी आहे मुख्यमंत्री म्हणून की मी आदित्य ठाकरेंशी चर्चा करणार नाही. मी काल म्हटलं होतं हे आदित्य ठाकरेंशी चर्चा करत नाहीत फडणवीस किंवा शिंदे. याचं कारण ते घाबरतात. आदित्य ठाकरेंच्या अभ्यासाला ते उत्तर देऊ शकतील असं त्यांना वाटत नाही. दुसऱ्याला तुच्छ लेखायला सुरुवात झाली ना की गडबड होते. फडणवीसांची हिंमत असती तर उद्याच्या दिवसात त्यांनी असं म्हटलं होतं उद्याच्या 24 तासामध्ये मी करतो आदित्य ठाकरेंशी चर्चा. चला कुठेतरी एक हॉल नक्की करूया किंवा मैदान नक्की करूया आणि चर्चा होऊन जाऊ द्या. त्यांनी शीतल गंभीरवर सोडलं. त्यांना असं वाटत होतं की त्यांनी आदित्य ठाकरेचा अपमान केलाय, पण त्यांनी शीतल गंभीर यांचा सुद्धा अपमान केला. या भागाच्या नगरसेविका होण्यासाठी त्यांचा स्तर नाही आहे असंच जणू ते सुचवत होते. असो, ही चर्चा काय होणार नाही. याचं कारण फडणवीसांची ती हिंमत नाही, शिंदेची तर त्याहून नाही. पण आदित्य ठाकरेंच्या भाषणाची दखल दोघांनाही घ्यावी लागली. आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची जी नक्कल केली त्याची दखल फडणवीसांनी घेतली आणि असं म्हणाले की माझी नक्कल केली तर मला आवडते,
पण नक्कल करून करून तुमच्या काकांचं काय झालं ते बघा वगैरे. टोमणा त्यांनी मारला. एरवी उद्धव ठाकरेंना हे लोक दोष देतात, टोमणे मारतात. पण इथे हे लोक म्हणजे जेव्हा संधी मिळते तेव्हा सुद्धा टोमणेबाजी करतात. असो, मुद्दा आहे की फडणवीसांच्या भाषणाने जान आणली मी म्हणतो या सभेमध्ये. याचं कारण काय? एक तर त्यांच्या स्वतःच्या भाषणामध्ये एनर्जी होती. थकलेले असले ते सुद्धा 4 सभांमध्ये भाषण करून आले होते, पण थकवा त्यांनी जाणवू दिला नाही. एनर्जी होती, जोश होता, आक्रमकपणा होता. कधी कधी कर्कश होत होते, पण ते सोडून द्या, आता त्यांना त्याची सवयच लागलेली. पहिली गोष्ट त्यांनी केली, त्यांनी राज ठाकरे यांचीच युक्ती वापरली. त्यांनी व्हिडिओ स्क्रीनवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकमेकावर टीका करणाऱ्या काही क्लिप्स दाखवल्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्ष एकमेकावर टीका करत होते, बरोबर आहे, 2006 पासून आजपर्यंत. अनेकदा त्यांनी एकमेकाची खिल्ली उडवलेली आहे. अनेक निवडणुका झाल्या गेल्या 20 वर्षामध्ये. त्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत. जसं फडणवीसांचे सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ आपण काढू शकतो, किंवा इतर कोणत्याही राजकीय नेत्याचे असे व्हिडिओ आपण काढू शकतो. कालपासून राज ठाकरेंनी अदानीवर हल्ला केल्यानंतर राज ठाकरे यांनी अदानीची भेट घेतल्याचे काही फोटो भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. अदानीच्या लग्नात जाऊन राज ठाकरेंचा मुलगा आणि उद्धव ठाकरेंचा मुलगा नाचला वगैरे टीका ते करतायत. माझ्या मते अंबानीच्या लग्नात जाऊन उद्धव ठाकरेंचा छोटा बेटा नाचला होता, अदानीच्या लग्नात नाही, पण असेल कदाचित, आपल्याला माहित नाही. भाजपवाल्यांना अधिक माहिती असतं, कारण ते सगळीकडे दुर्बिणा लावून बसलेले असतात. तर कालपासून हे फोटो व्हायरल करतायत, अदानीची भेट राज ठाकरेंनी घेतली म्हणून. त्याच पद्धतीचा हा प्रकार होता. म्हणजे राज ठाकरे आज काय बोलतायत याकडे लोकांना लक्षच देऊ द्यायचं नाही, लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं. सगळ्यांना माहिती आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे एकमेकावर, 20 वर्ष टीका करतायत. तर तुम्ही आता नव्याने काय सांगतायत? तुमच्यावर अशोक चव्हाणांनी टीका केली होती, तुमच्यावर अजित पवारांनी टीका केली होती, तुमच्यावर हर्षवर्धन पाटलांनी टीका केली होती. या सर्वांना तुम्ही आपल्या पक्षात घेऊन मानाचं स्थान दिलेलं आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवलं, अशोक चव्हाणांना खासदार बनवलं. हे सगळे लोक तुम्हाला चालतात. तर मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकावर टीका करत होते एकेकाळी. इतिहास आहे हा. राजकारणात इतिहास काय होता हे बघावं लागतं, पण वर्तमानात जगावं लागतं असं म्हणतात. वर्तमानात ते एकत्र आलेत, ही वस्तुस्थिती आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले ही गोष्ट क्षुल्लक आहे असं पहिल्यापासून फडणवीस आणि भाजपवाले सांगत होते, पण ती क्षुल्लक नाही. तिची दखल भाजपला घ्यावी लागलेली आहे. तिची दखल घेऊन भाजपने आपला संपूर्ण इलेक्शनचा प्रचार बदललेला आहे. तो मराठी केंद्रित केलेला आहे, मराठी उमेदवारांना प्राधान्य दिलेलं आहे. हे फडणवीस सांगणार नाहीत, पण हे मी तुम्हाला सांगतो. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले याचा मोठा परिणाम होणार याची भीती भाजपने घेतलेली आहे. आज त्यांनी जुने व्हिडिओ लावून दोघांना टोमणे मारायची संधी घेतली, ते ठीक आहे, राजकारणात हे चालतं. पण मुद्दा असा आहे, राज ठाकरेंनी जे अडाणीचं प्रेझेंटेशन काल केलं, जसं अडाणीच्या घशात सगळा देश घातला जातोय याचं प्रेझेंटेशन केलं, त्यावर या सभेतला एकच वक्ता बोलला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे बोलण्याआधी त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं की कोणाचाही बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. आता आपलं विधान अधिक जोरकस वाटलं पाहिजे म्हणून कोणाचाही बापाचा बाप आला असा त्यांना एफर्ट करावा लागला फडणवीसांना. तो केविलवाणा दिसत होता. मुंबई तोडू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे ना, तुम्ही कृतीतून ते सिद्ध करा. महाराष्ट्रातले आणि मुंबईतले उद्योग गुजरातला जाऊ देऊ नका. गुजराती माणसाची अरेरावी इथे चालू देऊ नका. मुंबईतल्या मराठी माणसावर अन्याय होईल असं वागू नका, हे लक्षात घ्या. शिंदेंवर मराठी माणसाचा विश्वास नाही. जी मराठी माणसं शिंदेना मतं देतात ती पैसे घेऊन देतात असं माझं मत आहे. ते काय प्रेमामुळे देत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे शिंदेना मी किंमत देत नाही, पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून आम्ही वेगळी करणार नाही, हे फडणवीसांना तारस्वरात सांगावं लागलं. महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून कुणी पाहू शकत नाही हेही सांगावं लागलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते माशेलकर कमिटीविषयी बोलले. हा जुनाच विषय आहे. जेव्हा हिंदीची सक्ती केली फडणवीसांनी तेव्हाही त्यावर चर्चा झाली होती. माशेलकर समिती नेमली होती उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना, पण तिचा अहवाल आमच्या मंत्रिमंडळाने स्वीकारला नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. तोच मुद्दा त्यांनी पुन्हा उगाळला, त्यालाही मी किंमत देत नाही. पण फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगितली ती म्हणजे अदानीचं वकीलपत्र घेऊन त्यांनी अदानीचं नाव न घेता अदानीचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. अदानीवर टीका होती, मोदींवर टीका होती. तुम्ही का वकीलपत्र घेताय तुमच्या नेत्याचं? मोदींना उत्तर देऊ द्या. पण शेवटी अदानी कुणाचा माणूस आहे? अदानी मोदींचा माणूस आहे, अदानी भाजपचा माणूस आहे. स्वाभाविकपणे फडणवीसांनाच वकीलपत्र घ्यावं लागलं. काय म्हणाले फडणवीस?
ते असं म्हणाले की उद्योगपती गुंतवणूक करतात एखाद्या राज्यामध्ये, तिचं स्वागत करायला हवं, कारण त्यामुळे रोजगार निर्माण होतो. मला मराठी माणसासाठी रोजगार निर्माण करायचा आहे आणि मराठी माणसाला उद्योजक सुद्धा बनवायचं आहे. त्यांनी काँग्रेसच्या राज्यांची नावं घेतली ज्यांनी अदानी करून इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, झारखंड, पश्चिम बंगाल, ममता बॅनर्जी, केरळ, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब या सर्व राज्यांनी अदानी करून इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे असं फडणवीस म्हणाले. काय होतं, भाजपच्या नेत्यांना एखादा विषय डायव्हर्ट कसा करायचा हे बरोबर कळतं. बगल द्यायची एखाद्या विषयाला. मुद्दा काय आहे? मुद्दा अदानीकडून इन्व्हेस्टमेंट घेण्याचा नाही. काल राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं होतं, माझा उद्योगपतींना विरोध नाही, उद्योगपतींकडून गुंतवणूक घेऊ नका हे माझं म्हणणं नाही. एखाद्याच उद्योगपतीला तुम्ही का फेवर करता, त्याला जरुरीपेक्षा जास्त सवलती का देता, हा खरा प्रश्न आहे. ज्या काँग्रेसच्या राज्यांची नावं घेतली फडणवीसांनी, त्या काँग्रेसच्या राज्यांनी अदानीला खास सवलती दिल्या का मोदी सरकारप्रमाणे? हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. इन्व्हेस्टमेंट घेणं एखाद्या उद्योगपतीकडून यात काही गैर नाही. ते असं म्हणाले की गेल्या 10 वर्षामध्ये अनेक उद्योगपतींचा विकास झाला. टाटा, HDFC, L&T, सन फार्मा अशी त्यांनी नावं घेतली, अदानीचं नाव घेतलं. पण एक गोष्ट सांगितली नाही की गेल्या 10-11 वर्षामध्ये अदानीचा जेवढा विकास झाला, अदानी जेवढे श्रीमंत झाले, तेवढा दुसरा कोणताही उद्योगपती झाला नाही, हे त्यांनी सांगितलं नाही. दिशाभूल कशी करायची हे भाजप नेत्यांकडून शिकावं किंवा फडणवीसांकडून शिकावं. मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा अदानीला विशेष सवलती देण्याचा आहे. अदानीसारख्या एकाच उद्योगपतीला तुम्ही फेवर का करता, हा खरा प्रश्न आहे. अदानीच्या घशात सगळी जमीन घालण्याचा प्रयत्न का करता? अनेक उद्योगांमध्ये अदानीची मक्तेदारी तयार झाली तर तो उद्या त्या मक्तेदारीच्या जोरावर ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करेल, हा मुद्दा आहे. जसं इंडिकोनी आता ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला मक्तेदारीच्या जीवावर. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास झालाच त्याचा. उद्या अदानी वीज उद्योगामध्ये ब्लॅकमेल करेल लोकांना, सिमेंट उद्योगामध्ये ब्लॅकमेल करेल, खाण उद्योगात ब्लॅकमेल करेल, सरकारला ब्लॅकमेल करेल. त्याची उत्तरं फडणवीसांनी अजिबात दिली नाहीत. वर सांगितलं मी मुंबईमध्ये आणखी एक विमानतळ बांधणार आहे. आणि मी विमानतळ का बांधतोय तर ती गरज आहे. मुंबई विमानतळावर जो भार आहे तो कमी करण्यासाठी गरज आहे. राज ठाकरेंनी जो आरोप केला होता की MMR रिजन सगळा गुजरातला जोडण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यावर श्रीमान फडणवीस काहीही बोलले नाहीत. हीच लबाडी आहे भाजपची. वकीलपत्र घ्यायचं अदानीचं, पण विषयाला बगल द्यायची. तुम्ही उद्योगपतींना फेवर नाही करतात, सर्व तुम्ही अदानीला फेवर करतात. तुम्ही सर्व उद्योगपतींना समान न्याय लावला असतात तर कोणी आक्षेपही घेतला नसता. पण अदानीच्या उद्योगांचा एवढा कसा विकास झाला? माझं म्हणणं आहे, फडणवीसांनी काल राज ठाकरेंनी जे नकाशे दाखवले, भारताचा नकाशा दाखवला, महाराष्ट्राचा नकाशा दाखवला आणि MMR रिजनचा नकाशा दाखवला, हे तिन्ही नकाशे घ्यावेत आणि त्याचा खुलासा करावा थेट की एवढे सगळे प्रकल्प कसे आले महाराष्ट्रात अदानीचे. 2014ला फक्त एक प्रकल्प होता, एवढे सगळे गेल्या 10-11 वर्षात कसे आले? आणि माझा तर त्यापुरता मुद्दा आहे की अदानीला जर मोदी सरकार एवढे फेवर करत असेल तर त्या बदल्यात मोदी सरकारला किंवा भाजपला काय मिळतं? फडणवीस गप्पा मारतात, आम्ही मुंबईमध्ये पारदर्शक कारभार करू. आधी इथे पारदर्शक व्हा तुम्ही फडणवीस, इथे पारदर्शक व्हा. असो, फडणवीसांचं भाषण जोरजोरात होतं, पण मी सांगितलं तशी त्या सभेमध्ये त्या भाषणामुळे थोडी तरी जान आली, नाहीतर सभा फुकट गेल्यातच जमा होती. भाजपवाले घाबरत असतील आता की ठाकरे बंधूंच्या सभेमुळे वातावरण त्यांच्या बाजूचं होईल, तर ती शक्यता नाकारता येत नाही, हे लक्षात ठेवा. अगदी शक्यता नाकारता येत नाही. आणि मी तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो, पण आजचा थंबनेलचा मुद्दा, की आजच्या सभेमध्ये अनेक जण नरेंद्र मोदी येणार म्हणून आले होते, नरेंद्र मोदींचं भाषण ऐकायला आले होते. पण नरेंद्र मोदी तर या सगळ्या महापालिकांच्या प्रचारामध्ये एकदाही आले नाही. ते मी समजू शकतो, पंतप्रधान आहे, महापालिकेच्या प्रचारात का पडावं वगैरे वगैरे. पण अमित शहा सुद्धा महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या प्रचारासाठी एकदाही आले नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आले नाहीत. त्यांनी महायुतीच्या भाजपच्या प्रचारापासून स्वतःला दूर ठेवलं. काय कारण आहे याची चर्चा गेले 2 दिवस. हीच चर्चा होती आज. महायुतीच्या सभेपेक्षा या विषयावरच पत्रकार बोलत होते. याचं कारण असं आहे, अमित शहा हैदराबादला गेले होते महापालिकेच्या प्रचाराला, आणखीन भारतात अनेक ठिकाणी गेले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोडून त्यापेक्षा खालच्या स्तरावरच्या निवडणुकांसाठी सुद्धा अमित शहा विविध राज्यांमध्ये गेले. हैदराबाद हे एक उदाहरण आहे. हैदराबादची महापालिका मुंबईपेक्षा खूप लहान महापालिका आहे, तरी सुद्धा अमित शहा तिथे गेले होते, कारण भाजपची ती गरज होती. पण ते मुंबईत आले नाही. याचं खरं कारण असं सांगितलं जात आहे की मुंबईमध्ये जर अमित शहा आले किंवा मोदी आले तर दोघंही गुजराती आहेत, त्यामुळे संपूर्ण प्रचाराला
गुजराती विरुद्ध मराठी, मराठी विरुद्ध अमराठी स्वरूप आहेच, पण गुजराती विरुद्ध मराठी असं स्वरूप लागेल म्हणून अमित शहानी येणं टाळलं. लक्षात घ्या, जर मराठी विरुद्ध गुजराती असं स्वरूप आलं तर मराठी माणसं एकवटतील, त्यांची एकजूट होईल आणि ती मोठ्या प्रमाणावर ठाकरे बंधूंच्या बाजूने उभी राहतील. या भीतीमुळे अमित शहा प्रचाराला आले नाहीत. दुसरं जे कारण आहे त्यांच्या पक्षातलं अंतर्गत कारण आहे. लक्षात घ्या, अमित शहाचे प्रतिस्पर्धी कोण आहेत, भावी प्रतिस्पर्धी? एक तर योगी आदित्यनाथ म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, दुसरे देवेंद्र फडणवीस, कारण हल्ली संघाला देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झालेले हवे आहेत असंही म्हटलं जातं. आजच्या सभेत सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुंबईचे महाराष्ट्राचे विकास पुरुष असा करण्यात आला. म्हणजे देशाचे विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे विकास पुरुष देवेंद्र फडणवीस असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तेव्हा हा जो महाराष्ट्राचा विकास पुरुष आहे तो स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू शकतो का, याची टेस्ट केस ही अमित शहानी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एवढा गवगवा चाललाय, मग स्वतःच्या जीवावर त्यांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून दाखवू द्या. याचं कारण 2017ला जेव्हा भाजप मागे पडलं शिवसेनेपेक्षा, तेव्हा अमित शहा खूप नाराज झाले होते 2017ला. त्यानंतर पुढे 2019ला उद्धव ठाकरे त्यांची साथ सोडून गेले. मग डेस्परेट प्रयत्न केला देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना बरोबर घेण्याचा, जो अयशस्वी झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मग शिवसेना फोडली देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाच्या आशीर्वादाने. पण आधी अमित शहा देवेंद्र फडणवीसांवर नाराज झाले होते की यांना मुंबई महानगरपालिकाही जिंकता येत नाही. 2017ची गोष्ट सांगतोय. आता ही देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने टेस्ट केस आहे. तुम्ही मुंबई महानगरपालिका जिंकून दाखवा आणि हायकमांडचा विश्वास मिळवा. अमित शहानी हस्तक्षेप कधी केला? जेव्हा असं लक्षात आलं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं जमत नाहीये, तेव्हा अमित शहानी रवींद्र चव्हाणांना बोलून सांगितलं की बाकी काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण तुम्हाला मुंबई शिंदेशिवाय जिंकता येणार नाही. शिंदेनी ठाकरे बंधूंची मतं फोडली तरच तुम्हाला मुंबईत यश मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा गुपचूप मुंबईत शिंदेशी समझोता करा. शिंदेना फक्त 50 ते 60 जागा द्यायला तयार होतं भाजप. आता त्यांनी 90 जागा दिल्या, हे लक्षात घ्या. हे अमित शहाच्या दबावामुळे. मुंबईत जर समझोता व्हायचा असेल तर ठाण्याला शिंदेचं ऐकलं पाहिजे, कल्याण डोंबिवलीला शिंदेचं ऐकलं पाहिजे, असंही अमित शहानी बजावून सांगितलं. म्हणून शिंदेबरोबर समझोता झाला या 3 महानगरपालिकांमध्ये. बाकी अनेक ठिकाणी शिंदे विरुद्ध भाजप अशी लढाई आहे, हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा एका बाजूला गुजराती विरुद्ध मराठी ही लढाई, हा संघर्ष होऊ नये म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचा कस तरी तपासूया म्हणून या प्रचारामध्ये भाजपच्या मोदी पंतप्रधान म्हणून उतरले नाहीत, पण अमित शहाही आले नाहीत, ते लक्षात घ्या. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडून दिलेलं आहे. आता उद्या जर ठाकरे बंधूंच्या सभेमुळे वातावरण त्यांच्या बाजूचं झालं आणि ठाकरे बंधू जिंकले तर अमित शहा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना दुष्ण द्यायला मोकळे आहेत, हे लक्षात ठेवा. तेव्हा हे राजकारण आहे. आज अमित शहा का आले नाहीत, देवेंद्र फडणवीस का आले नाहीत? देवेंद्र फडणवीस येणार सांगून भाजपने ज्या लोकांना आणलं त्यांची आज निराशा झाली. असो, आज एवढं विश्लेषण पुरे आहे. आजची सभा फ्लॉप होती, पण फडणवीसांची फलंदाजी धुवाधार झाली यामध्ये काही शंका नाहीये. नाहीतर सभेची वाटच लागली असती. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.